शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेड्यालगत गोमाई नदीवरील पुलावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने जड वाहने वाहतुकीस घातक ठरल्याने पुलाच्या दुरुस्तीकरता सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसापासून रस्त्यावरील वाहतूक लगतच्या भागातून वळवण्याचा निर्णय घेतला असला तरी वळण रस्ता दाखवणारा फलक लावलेला नाही, कमान लावण्यात आली नाही। तसेच पोलीस प्रशासनाकडून लावलेल्या बॅरिगेटिंग बाजूला सरकवीत जड वाहन चालक पुलावरून जड वाहन नेत अधिकारीचा निवेदनाचा पायमल्ली करत आहे। दरम्यान वाहतूक दळणवळण वाढले, वाहनांची संख्येत अगणित वाढ झाल्याने रस्ता खुळखुळत झाला आहे। शहाद्याकडून नंदुरबार तळोजा गुजरात राज्यात जाणारे जड वाहनास करिता तिखोरा पिंगाना कलसाडी मार्गे रस्ता सुरू झाला आहे। अनेक वाहन बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसून जड वाहन पुलावरून सुरू आहे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागातून फिरून येत असल्याने प्रवाशांनी तिकिटामागे 10-12 रुपये जादा मोजावे लागत आहे। तसेच वेळ वाया जात आहे। वाहनास दिशा दर्शवणारा फलक बॅरिगेटिंग लावलेली नाही। नमस्कार। खरं बघायला गेलं तर प्रकाशाकडे जाणाऱ्या रोडावर पुला डोंगरगाव दामरखेडा गावाजवळच्या पुलावर जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। त्यासाठी दोन्ही बाजूला बॅरिगेटिंग केलेली मी बऱ्याच दिवसापासून बघतोय, पण तरी बरेचसे जड वाहन इकडनं जाताना दिसतात आणि बॅरिगेटिंग सध्या आचारसंहितेमुळे पण असेल असं मला वाटायला लागलं होतं, परंतु जड वाहनांच्या बाबतीत तेवढा ज्या पद्धतीने त्याच्यावर अटकाव पाहिजे तसं दिसत नाहीये आणि सर्वसामान्य लोकांना या जड वाहनांच्या बंदीमुळे सगळ्या गोष्टींनी नाक बुरदंड बसतोय। एसट्यांना फिरून जावं लागतंय, गरीब माणसाला त्यामुळे 10 ते 12 रुपये एक्स्ट्रा लागतायत, वेळ खूप जातोय आणि आमच्या शहादा शहराचा विचार कराल तर शहादा शहरातनं काही बसेसांना जावं लागतंय, कारण पिंगाना तिखोऱ्याकडनं जाताना काही बसेस सकाळी आणि पहाटे आणि रात्री तिकडनं गावातनं जात आहेत, त्याचाही आम्हा शादेकरांना त्रास होतोय। आणि पुलाच्या बाबतीत म्हणाल तर पुलाचं बांधकाम 1-2 महिन्यापासून बंद आहे, जैसे ते तसेच आहे, त्याच्यात कुठेही वाढ झालेली दिसत नाहीये किंवा काम चालू आहे मी आजपर्यंत बघितलं नाही 1.5 महिन्यामध्ये। आणि आता जो जुना रस्ता आहे तो इतका खड्डेयुक्त झालेला आहे की त्यातनं चालणं खूप अवघड झालेलं आहे आणि एसटी ही जड वाहनातनं जनता शासनाने त्याच्यावरती थोडा विचार करून एसटीला इकडनं परवानगी द्यावी अशी आम्ही आमच्याकडनं विनंती करू इच्छितो। मागच्या वेळेस एक बारीक कमान त्याच्यावरती लावलेली होती, ती तोडून ते पाईप बरेच दिवस आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेले होते। आता पण एक मोठा जाड पाईप त्यांनी लावलेला दिसत होता, पण तोही माझ्या मते रात्रीच्या जड वाहनांनी तोडून टाकलेला दिसतोय। तरी मला प्रशासनाला विनंती आहे की एसटी बसेस इकडनं चालू करावेत, आता जो जुना रस्ता आहे तो सुधारून द्यावा आणि जड वाहनांच्या बाबतीत काय असतील ते निर्बंध लावावे ही प्रशासनाकडून आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। तुमचं नाव? माझं नाव काशीनाथ बैदास पाटील। दादा, हे जे पूल महिन्यापूर्वी बंद केलंय त्याच्याने काय फरक पडलेला आहे? काहीच नाही, एकही वाहन असं नाही की तिथून जाऊन नाही राहिलं, सर्व जड वाहन जाऊन राहिले। त्यांनी नियोजनच केलेलं नाही ना जड वाहन बंद करण्यासाठी। काय बंद राहतील ते? रस्त्याची किती दुर्दशा आहे हो, रस्त्याकडे लक्ष नाही त्यांचं। हा पूल असा तुटून जाईल, इतके खड्डे आहेत पुलावर, काय करताय ते? हा नाही का? यांनी इथे जड वाहनांसाठी काहीतरी कमान वगैरे बांधली पाहिजे हो, म्हणजे जड वाहनं जाणार नाहीत आणि एसटी वाले वगैरे जे त्यांना जास्त पैसे मोजून तिकडनं जावं लागतंय, ही जड वाहनं जाऊन राहिली इकडनं, फक्त बस बंद आहेत। रात्री काय ते डंपर वगैरे रेतीचे सर्व चालू असतात हो, आणि सर्व जड वाहनं दुसरी पण एकसारखी चालू आहे तिथून। काय त्यांनी बंद केलंय? हा पूल तुटल्याशिवाय राहणार नाही। हा फक्त एसटी वगैरे प्रवाशांसाठी त्रास होतो, त्यांना जास्त पैसे मोजायला लागतात। एसटीचा काय त्रास असतो, किती वजन असतं त्याचं? एसटी जाऊ द्यायला हरकत नव्हती, तुम्ही जड वाहनं जाऊ देऊन राहिले, एसटी का बंद केली तुम्ही? चुकीचं आहे ना। चला बरं। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार।